मित्र हो, आज मी तुम्हाला ब्रिटिश स्टीम टँक इंजिन म्हणजे याला टँक लोकोमोटिव्ह म्हणतात. म्हणजे हा जो गोलाकार जो पोर्शन आहे हाच वॉटर टँक असतो. बॉयलरमधनं ते पाणी टाकून 13 मैल अंतरापर्यंत ही इंजिनं पळू शकतात. याला इंडस्ट्रीयल स्टीम टँक इंजिन असं म्हणतात. ह्याला ब्रिटिश रेल्वे असा क्लॅरिटी असलेला सिम्बॉल आहे. 68035060 असं हे स्टीम इंजिनचं व्हील व्हर्जन आहे. हा त्याला एक हँडब्रेक पण दिसतो आहे या इंजिनमध्ये. व्हल्कन फाउंड्री लंडन. आणि ह्याला मागे एक सी काऊ म्हणून हॉपर वॅगन्स आहेत. हायली डिटेल्ड, सुपर डिटेल. आणि ही वॅगन जरा रस्टी गंजलेली, यार्डात बरेच महिने वर्ष पडल्यामुळे रस्टी, आणि त्याच्याच उलटी मागची वॅगन कोरी करकरीत. केवढा डिफरन्स मी तुम्हाला दाखवत आहे. आता ह्या इथे काळी अगदी करकरीत जाळी आहे आणि इथे सडलेली गंजलेली अशी जाळी आहे. हे सी काऊ EWS, ईस्ट वेस्ट साऊथ. याला इंडियामध्ये सँड हॉपर किंवा बॉबियन असा शब्द आहे. आता हे इंजिन स्टार्ट होणार आहे. याला हे बफर सुद्धा दाबले बघा कसे जातात, हे पाय. आणि आता ही मालगाडी चालू झालेली आहे. म्हणजे ही इंजिनं इंडस्ट्रीमध्ये रॉ मटेरियल घेऊन वॅगनमधनं घेऊन जायचं किंवा चॉकलेट फॅक्टरीतनं चॉकलेट्स ट्रान्सपोर्ट वगैरे करायला. सी काऊ अशी मालगाडी आहे. What wonderful effect and side rod movement of this tank engine. ही लंडन मधली जुन्या काळातली कमी पॉवर स्टीम इंजिन्स आहेत. आता हे जरा स्पीड घेतलेला आहे. आता ही ब्रेकिंग होऊन थांबणार आहे. थँक्यू फॉर वॉचिंग एव्हरीबडी. या इंजिन ड्रायव्हरच्या केबिनमध्ये असा एक हँडब्रेक, लिव्हर, आत कॅब डिटेल्स असं सर्व आपण बघतो आहोत. थँक्यू फॉर वॉचिंग एव्हरीबडी.